काय मग कसं काय फॅमिली, एकदम मजेत ना? मजेतच पाहिजे. तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक युनिक रेसिपी घेऊन आलेलो आहे. चण्याच्या डाळीचे वडे. रेसिपी जुनी आहे, सर्वच बनवतात, पण आज आपण तिला युनिक पद्धतीने बनवणार आहोत. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. टाईम न घालवता जाऊया रेसिपीकडे आणि नीट लक्ष द्या, नीट बघा. आपल्या फॅमिलीमध्ये, मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा. चण्याच्या डाळीचे वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण इकडे चण्याची डाळ घेतलेली आहे. ती आपण पाण्यात भिजवत ठेवतोय आणि तिला कमीत कमी अर्धा ते 1 तासासाठी आपण पाण्यात भिजवत ठेवणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, आपण इकडे कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर सुद्धा आपण एकदम बारीक कटिंग करून घेतोय. तुम्हाला एकदम अशी कोथिंबीर छान बारीक कटिंग करून घ्यायची आहे. आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे सोललेला. त्याच्यानंतर जे आपण मिरच्या कटिंग करून घेतलेल्या आहेत, त्या मिरचीसुद्धा मी इकडे घेतोय. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर आपल्याला थोडीशी ठेवून द्यायची आहे कटिंग केलेली. थोडीशीच कोथिंबीर घेतलं आहे. त्यानंतर इकडे मी थोडे धने घेणार आहे. तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार घ्या. हे बघा, मी इकडे धने घेतले, धने पण वरून टाकतो आहे. त्यानंतर आपल्याला इकडे जिरं आणि ओवा टाकायचा आहे. तर हा ओवा घेतलेला आहे, तो हाताने चांगला मी असा फोडून घेतो. चांगला त्याला चुरून घ्या. त्यानंतर आपण इकडे आता जिरं टाकून घेऊया ओव्याच्या वरती. तर एवढं मी जिरं घेतलेलं आहे, जिरंसुद्धा टाकतो आहे आणि आपण याला आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. तर मित्रांनो, मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. एकदम छान याचं असं वाटण झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जी आपण चण्याची डाळ भिजवत ठेवलेली, ती चण्याची डाळ आपण पूर्ण याच्यामध्ये टाकून घेऊया. चण्याची डाळ पूर्ण टाकून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला हळद घ्यायची आहे. आता ही हळद टाकतोय मी याच्यावरती. थोडासा मसाला घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तिकडे मी मसालासुद्धा थोडासाच घेतलेला आहे, कारण आपण ऑलरेडी मिरचीचं वाटण केलेलं आहे, त्याच्यामुळे मी मसाला कमी घेतलेला आहे. आणि इकडे चवीनुसार मी मीठ घेतो आहे. तर मी इकडे अर्धे चमचे करून असे 2 चमचे घेतो आहे. आता आपल्याला चांगली मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी झाकण लावून चांगलं मिक्सरला पेस्ट बनवून घेतो. चण्याच्या डाळीची इकडे पेस्ट रेडी आहे मित्रांनो. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याला याच्यापासून कसे वडे बनवायचे आहेत. तर हे बघा, छान पेस्ट रेडी झालेली आहे. तुम्हाला कुठेच असे चण्याचे दाणे दिसणार नाही. तर हे बघा, आपल्याला असं घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अजून कोथिंबीर मिक्स करायची आहे, पण मी तुम्हाला दाखवतो. असा गोला बनवायचा आहे. आणि हे बघा, हे झाले आपले चण्याच्या डाळीचे वडे. हे आपल्याला तेलावर फ्राय करायला सोडायचे आहेत, पण कसं ते एकदा पूर्ण बघा. अजून आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करायची आहे, त्यानंतर आपण फ्राय करायला सोडणार आहोत. तर आपण आता कोथिंबीर घेऊया. तर ही कोथिंबीर मी अशी वाटीमध्ये टाकून घेतो आहे. त्याच्यावरती आपण जी पेस्ट रेडी केलं आहे, ती पेस्ट टाकून घेऊ आपण पूर्ण. थोडीशी कोथिंबीर ठेवून द्या, कारण आपल्याला याच कोथिंबीरीच्या वरती अजून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. मी तुम्हाला दाखवतो आपल्याला मिक्स कसं करायचं आहे, त्यानुसार तुम्ही मिक्स करा. तर आता आपण छानपैकी पेस्ट पूर्ण काढून घेतलेली आहे भांड्यातून. आता याला आपण असं चांगलं प्रेशर देऊन थोडंसं असं प्लेन करून घेऊया. असं छान तुम्ही प्लेन करून घ्या. आणि याच्यावरती आपल्याला आता परत कोथिंबीर टाकायची आहे. जी आपण बारीक कटिंग केलेली कोथिंबीर आहे ना, ती याच्यावर आपल्याला घालायची आहे परत. तर मित्रांनो, हे बघा, अशी कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण इकडे घेणार आहे तांदळाचं पीठ थोडंसं आणि बेसन. बेसन थोडंसं जास्त घ्यायचं आपल्याला. तांदळाचं पीठ मी इकडे कमी घेतलेलं आहे. बेसनसुद्धा मी इकडे अर्धी वाटी बेसन घेतो आहे आणि 2 चमचे मी इकडे तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान मिक्स करून घ्या. पूर्ण कोथिंबीर फक्त एक ठिकाणीच नाही राहिली पाहिजे, चांगल्या याच्यात मिक्स झाली पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता तिकडे छान मिक्स झालेलं आहे. पूर्ण पेस्ट आपली रेडी आहे. आता आपल्याला याचे वडे बनवायचे आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो वडे कसे बनवायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं आपल्याला असं छानपैकी पेस्ट घेऊन असं फक्त हातावर आपल्याला गोले करायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता असं एकदम चपटे करायचे आहेत, जास्तसुद्धा आपल्याला घ्यायचं नाही आहे. आणि असे आपल्याला एक एक करून असे याचे वडे करून घ्यायचे आहेत. तर आता मी प्लेटमध्ये काढून घेतो आहे सर्व. एक एक करून आपल्याला पूर्ण प्लेटमध्ये चांगले असे बनवून घेऊया आपण. साईडला असे पूर्ण आपण जेवढं आपल्याकडे होतील तेवढं आपण पूर्ण त्याच्याने करून घेऊया. आता पुन्हा आपल्याला तसंच करायचं आहे. थोडंसं जास्त वाटलं तसं काढून तुम्ही परत त्याला चांगलं गोला करून असं हातावर प्रेस करून घ्या, म्हणजे छानपैकी ते वडे पातळ होतील. कारण जाड वडे झाले की ते खायला तेवढे क्रंची नाही होत, म्हणून आपल्याला असे पातळ करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता कोथिंबीरसुद्धा किती छान लागलेली दिसते त्याला, म्हणून खालतून आणि वरतून मी कोथिंबीर 2दा हे केली होती.
तर आता आपल्या प्लेटमध्ये आपण एक एक करून पूर्ण भरून घेऊया आणि मग तेलावर फ्राय करूया. तर तुम्ही बघू शकतात आपले पूर्ण आता रेडी झालेले आहेत वडे. आता आपण याला फ्राय करूया सोडूया. तिकडे मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेतो. तेलसुद्धा मी अंदाजाने घेतो आहे, किती चमचे वगैरे काय मला माहीत नाही आहे. मी एक अंदाजाने घेतो आहे, कारण फ्राय करण्यासाठी आपल्याला फक्त अंदाजाने तेल घ्यावं लागते, कारण त्याच्यामध्ये पूर्ण जे आपण वडे सोडणार आहोत ते वडे चांगले डीप झाले पाहिजेत. आता तेल चांगलं गरम झालं आहे का आपण एकदा चेक करूया. त्याच्यासाठी मी बेसनचा एक छोटासा तुकडा त्याच्यात टाकतो आहे आणि चांगलं तेल कळलेलं आहे इकडे. आता आपण एक एक करून याच्यातमध्ये वडे सोडूया आपण तेलामध्ये. तर हे बघा, असे आपल्याला वडे एकदम हळूहळू जाऊन सोडायचे आहेत. जास्तही जोरात नका सोडू, नाही तर काय होईल, तेल अंगावर उडेल. त्याच्यामुळे मी असे एकदम हळू हाताने सोडतो आहे. आणि आपल्याला हे जे आपण वडे तेलामध्ये घालतो आहेत ना, हे आपल्याला लगेच पलटायचे नाही आहेत, कारण हे काय होतात, आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा हे खालती चिटकून जातात. आता बघा, थोडासा तेलाच्या बाहेर गेल्यामुळे मी चमच्याने काढतो आहे, पण तो लगेच चिटकला जातो. बघा, चिटकला आहे थोडासा, मग त्याला एकदम हलक्या हाताने आपण काढलेला आहे परत तेलामध्ये. आणि बाकीचे आहेत ना, ते सगळे चिटकून राहतात, त्याच्यामुळे त्यांना लगेच हे करू नका. 1-2 मिनटं चांगले फ्राय झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक सैल होऊन जातील. म्हणून त्याला जास्त प्रेशर दिलं तर काय होईल, तो जो वडा आहे तो खालती चिटकला जाईल आणि पूर्ण फुटून जाईल. म्हणून त्याला चांगलं फ्राय होऊ द्या, चांगलं डीप होऊ द्या. आता मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला हळूहळू असं फक्त प्रेस करून त्याला सैल करायचं आहे. थोडंसं अजून चिटकलेलं आहे एक सैल, हे ऑलरेडी आपण कसं नंतर उचललं होतं म्हणून सैल झालेलं आहे. तर आता आपल्याला असे सगळे सैल करून घ्यायचे आहेत. तर मी हळूहळू प्रेशर देऊन त्याला सैल करतो आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा आता छानपैकी सगळे सैल होत चालले आहेत. हे थोडं अजून जास्त चिटकलेलं आहे, हे आपण नंतर काढूया. बघू शकता तुम्ही असे. तर हे पण आपण काढलेलं आहे. आणि आता आपल्याला सगळे पलटून घ्यायचे आहेत. आणि पलटून घेतल्यानंतर जोपर्यंत लाल कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला परत पलटायचं नाही आहे. एकदा लाल कलर आला की मग आपल्याला 2 ते 3 वेळा पलटून आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत. कारण हे वडे लगेच रेडी होतात, कारण चण्याला शिजायला जास्त टाईम लागत नाही, म्हणून आपल्याला हे जास्त शिजवायचे नाही आहेत, आणि ते काळे पडू शकतात. तुम्ही बघू शकता लाल कलर आता आलेला आहे. आता दुसऱ्या साईडने लाल कलर आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. तर आता मी याच्यामध्ये अजून 2 टाकून घेतो. आपल्याला साईडला जागा झाली आहे तेलामध्ये, तर आपण 2 अजून फ्राय करायला सोडूया याच्यामध्ये, म्हणजे हे होईपर्यंत ते सुद्धा सोबत होऊन जातील. तर आपल्याकडे चण्याच्या डाळीचे वडे रेडी झालेले आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे. तर आपण झाऱ्यामध्ये आता काढून घेऊया, म्हणजे तेल पूर्ण जे आहे ते चांगलं निघून जाईल त्याच्यातनं, आणि मग आपण प्लेटमध्ये काढून याचा आनंद घेऊया. हे काढल्यानंतर जे आपल्याकडे अजून वडे रेडी आहेत ते आपण तेलामध्ये घालून नंतर आपण मस्तपैकी याचा खाण्याचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आजची रेसिपी इथपर्यंतच.